नमस्कार मंडळी मित्रांनो, मी तुमचा लाडका सौरभ. तर मित्रांनो, मी माझ्या आईला घेऊन चाललो आज मराठी पिक्चर बघायला, म्हणजे दशावतार. तर चला निघूया. गाडीची चावी घेतली आणि दरवाजा लॉक केला आणि लगेच निघालो आपल्या डोंबिवली वेस्टच्या गोपी सिनेमा मॉल. लगेच आपली गाडी चालू केली आणि पोहोचलो फायनली गोपी सिनेमा सेंटरला. हा लागला होता दशावतार पिक्चर. तर मित्रांनो, मी आणि माझ्या आईने रावडी एंट्री केली मॉल मध्ये. तर आपण जाऊया तर लिफ्ट जवळ. तर तुम्हाला त्यापूर्वी आपला एक छोटासा मॉल दाखवतो. मित्रांनो, हा आपल्या डोंबिवली वेस्टचा गोपी मॉल. लिफ्टनी वरती आलो आणि बघतो तर काय थिएटरच्या बाहेर एवढी गर्दी होती. त्यानंतर लगेच आपली तिकीट चेक केली आणि गेलो आतमध्ये. त्यानंतर लगेच माझी आणि माझ्या आईची पण चेकिंग झाली. लगेच माझ्या आईने खतरनाक अशी एंट्री मारली आणि पोहोचलो फायनली थिएटरच्या बाहेर. तर या ठिकाणी थोड्या वेळात खूप गर्दी होणार आहे. तर मित्रांनो, फायनली एंट्री केली आपल्या थिएटर मध्ये. तर आपली सीट वगैरे बघूया कुठे कसं काय, आणि त्या सीटवर जाऊन बसलो. फायनली सीट भेटली. तर मित्रांनो, पिक्चर सुरू झाला. पिक्चरचं नाव आहे दशावतार. तर बघूया पिक्चर कसा आहे कसा नाही. तर मित्रांनो, पिक्चरची स्टार्टिंग पण त्या नावाच्या नुसारच आहे, म्हणजे दशावतार नाटकच दाखवलंय स्टार्टिंगला. तर मित्रांनो, चला बघूया पिक्चर आपण. तर मित्रांनो, दिलीप प्रभावळकर सरांनी खूप सुंदर काम केलं होतं. मला तर खूप आवडलं. तर मित्रांनो, आता मध्यंतर झाले. तुम्ही पण हा पिक्चर नक्की थिएटरला जाऊन बघा. तर मित्रांनो, मी आता माझ्या आईला घेऊन चाललोय खाली फ्रेश व्हायला आणि काहीतरी थोडं खाऊ पिऊया आपण. तर चला थोडं फ्रेश होऊया. आणि लगेच पॉपकॉर्न घ्यायला गेलो. पॉपकॉर्न घेतले आणि त्याच्यानंतर एक पाण्याची बॉटल घेतली आणि आईला पॉपकॉर्न दिली. मी पाण्याची बॉटल पकडली आणि गेलो लगेच पिक्चर बघायला. फायनली परत पिक्चर सुरू झाला. तर बघता बघता कळालंच नाही की पिक्चर कधी संपला. तर मित्रांनो, पिक्चर खूप सुंदर आहे. तुम्ही पण जाऊन नक्की थिएटर मध्ये बघा. फायनली मी आणि माझी आई आता निघालो खाली. तर आपण आता आईला विचारूया पिक्चर तिला कसा वाटला. तर मम्मी, कसा पिक्चर होता दशावतार? छान होता मराठी पिक्चर. तुम्ही पण जाऊन थिएटर मध्ये बघा. व्लॉग आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज लाईक आणि फॉलो करा. बाय.